नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले तलाठी भरती 2019चे आपले पेपर सिरीज चालू आहेत. तर या अगोदर आपण एकूण जवळपास 19 पेपर संपूर्ण स्पष्टीकरणासहित कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या. तर त्याचप्रमाणे आज आपण इथे 22/7/2019चा म्हणजेच 22 जुलै 2019चा सकाळच्या 10च्या सत्रातील कधीचा सकाळच्या 10च्या सत्रातील आज आपण इथे 22 जुलै 2019चा पेपर पाहणार आहोत, ज्यामध्ये त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत. तर त्या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे जे महत्त्वाचे असे 25 प्रश्न आहेत तर ते आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर आगामी येणारी तुमची जी तलाठी भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूत. या आजच्या या आपल्या भाग 1 मधील प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता. तर इंग्लिश ग्रामरवरती आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय दिलेला आहे, चूज दी मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खालील दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य कंजक्शनचा वापर करायचा आहे. तर वाक्य काय दिले, इट वॉज अ व्हेरी लॉंग डे, म्हणजे तो खूप मोठा दिवस होता. डॅश डॅश आय वॉज टायर्ड बाय द एंड ऑफ इट, आणि शेवटी काय झालं म्हणजे त्या दिवसाच्या शेवटी मी खूप थकलेलो होतो. म्हणजे इट वॉज अ व्हेरी लॉंग डे अँड आय वॉज टायर्ड बाय द एंड ऑफ इट. म्हणजे हे दोन पूर्ण वाक्य जोडण्यासाठी आपण काय वापरणार, कारण दोन्ही वाक्य ही म्हणजे प्रमुख आहेत, तर त्यासाठी आपण म्हणजे ज्या उभ्या म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करतो. म्हणजे अँड जे आहे तर ते इथे आपण वापरणार. म्हणजे इट वॉज अ व्हेरी लॉंग डे अँड आय वॉज टायर्ड बाय द एंड ऑफ इट. म्हणजे अँड जे आहे तर ते योग्य येईल. म्हणजे हे कसं कंपाऊंड सेंटेन्स आहे, इथे अँड येणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा देखील इंग्लिश ग्रामरवरती आहे. तर इथे काय आपल्याला फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य नामाचा इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिले, डॅश डॅश यूज्ड टू थिंक दॅट इमोशन्स अफेक्टेड अ पर्सन्स डॅश डॅश. मग आपण काय म्हणतो, सायंटिस्ट यूज टू थिंक. मी सायंटिस्ट थिंक कोण करतात, तर सायंटिस्ट विचार करतात की इमोशन्स आर अफेक्टेड अ पर्सन्स डॅश डॅश. म्हणजे काय म्हणतो आपण, रॅशनॅलिटी म्हणतो. मग इथे सायंटिस्ट आणि रॅशनॅलिटी येणार. तर काय येणार, जर संपूर्ण जर आपण जर या वाक्याचा अर्थ घेतला तर रॅशनॅलिटी म्हणजे काय, तर तर्कशुद्धता. म्हणजे आणि ह्याला काय म्हणतो आपण, इमोशन्स म्हणजे काय, भावना म्हणतो. म्हणजे शास्त्रज्ञांना असे वाटायचे की म्हणजे शास्त्रज्ञ असे विचार करत होते की भावनांचा माणसांच्या तर्कशुद्धतेवर परिणाम होतो. म्हणजे असं शास्त्रज्ञांचं मत होतं. शास्त्रज्ञ असा विचार करत होते की भावनांचा माणसांच्या तर्कशुद्धतेवर परिणाम होतो. अफेक्ट म्हणजे काय, परिणाम होतो. म्हणजे जी तर्कशुद्धता आहे माणसाची त्याच्यावर भावनांचा परिणाम होतो असं म्हणजे सायंटिस्टना वाटत होतं. म्हणजे आपण काय म्हणतो, सायंटिस्ट यूज्ड टू थिंक दॅट इमोशन्स अफेक्टेड अ पर्सन्स रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी म्हणजे तर्कशुद्धता. म्हणजे सायंटिस्ट आणि रॅशनॅलिटी हे जे आहे तर ते योग्य इथे नावून येतील. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. तर शेवटचं वाक्य लक्ष ठेवायचं, ॲग्रीमेंट विथ सब्जेक्ट. म्हणजे कर्त्याशी सहमत असणारं आपल्याला इथे योग्य क्रियापदाचं रूप निवडायचं. डोंट यू एन्जॉय डॅश डॅश टेलिव्हिजन. आता काय म्हणतो, यू डू नॉट एन्जॉय वॉचिंग टेलिव्हिजन, असं हे सरळ वाक्य येईल. पण प्रश्न विचारण्यासाठी काय करतो आपण, डोंट यू एन्जॉय वॉचिंग टेलिव्हिजन म्हणणार. फक्त इथे वॉचिंग जे आहे तर ते यूनुसार इथे कर्त्यानुसार काय येणार, इथे वॉचिंग जे आहे ते करेक्ट इथे वर्ब येईल. म्हणजे यू डू नॉट यू एन्जॉय वॉचिंग टेलिव्हिजन. तू टेलिव्हिजन पाहायला तुला आवडत नाही का असं म्हणतो. म्हणजे तू म्हणजे त्याचा आनंद घेत नाही का टेलिव्हिजन पाहताना. म्हणजे इथे वॉचिंग जे आहे तर ते करेक्ट वर्ब येईल. म्हणजे डोंट यू एन्जॉय वॉचिंग टेलिव्हिजन असा हा प्रश्न येईल. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल, वॉचिंग. पुढील प्रश्न, भाभा अणुसंशोधन केंद्राचे नव्याने नियुक्त झालेले संचालक कोण आहेत. 13वे जे आहेत तर ते कोण आहेत, तर सध्याला देखील तेच आहेत. तर कोण आहेत, तर अजित कुमार मोहंती. कोण आहे, डॉक्टर अजित कुमार मोहंती हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे नव्याने नियुक्त झालेले संचालक आहेत. ते कितवे आहेत, तर ते 13वे आहेत. कितवे, 13वे संचालक आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. 2019 त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करा. तर आता इथे काय दिलं आहे, ते 40 वर्षापूर्वी सायकलीवर टिंबटिंब. आता ते 40 वर्षापूर्वी सायकलीवर काय फिरत असत म्हणतो आपण. काय म्हणतो, फिरत असत असं आपण वाक्य म्हणतो. म्हणजे ते 40 वर्षापूर्वी सायकलीवर फिरत असत. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आता इथे खाली एक वाक्य दिले, त्यासाठी आपल्याला योग्य क्रियापदाचा इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिले वाक्य,
लक्ष्मी अँड पंकजम. आता लक्ष्मी आणि पंकजम, आता दोन वाक्य जर हे अँडने जोडलेत, डॅश डॅश आर फ्रेंड्स. मग आता दोघे हे काय, तर आता हे दोघांसाठी वापरले. लक्ष्मी अँड पंकजम आर फ्रेंड म्हणतो. काय म्हणतो? आर फ्रेंड्स म्हणतो. मग पुढे काय दिले? फ्रेंड्स एव्हर्सेस. म्हणजे ते दोघी जे आहेत तर ते मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत म्हणतो. म्हणजे आहेतसाठी ते आर येणार, दोघे आहेत म्हणून. अँड पंकजम आर फ्रेंड्स एव्हर सिन्स. म्हणजे कधीपासून ते, तर ते देअर स्कूल डेज म्हणतो. तर इथे कसलं देअर येणार, तर त्यांच्या शाळेच्या दिवसापासून ते मित्र आहेत म्हणतो. म्हणजे देअर म्हणजे त्यांचे, मग इथे THEIR येणार. देअर स्कूल डेज. म्हणजे इथे आर आणि देअर येईल. ऑप्शन 1 मध्ये दिले ना ते आपलं आन्सर असेल, योग्य वर्ब असतील ते. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. मी खालील दोन वाक्य कशामध्ये योग्य एकत्रीकरण केलेलं आहे. तर ते पहिलं वाक्य काय आहे? ही इज अ क्रिपल. आता क्रिपलचा अर्थ काय असतो? क्रिपल म्हणजे त्याला आपण अपंग म्हणतो. म्हणजे अपंग व्यक्ती, त्याला आपण क्रिपल म्हणतो. म्हणजे ही इज क्रिपल, तो अपंग आहे. ही कॅन नॉट राईड अ हॉर्स. म्हणून तो घोडा चालू शकत नाही, मग घोड्याची सवारी करू शकत नाही कारण तो अपंग आहे, असं इथे दिलेलं आहे. तर इथे जर आपण हे वाक्य आपल्याला एकत्र करायचं आहे, मग आपण कसं करणार? तर इथे बीइंग अ क्रिपल ही कॅन नॉट राईड अ हॉर्स, ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे अपंग असल्याने तो काय हॉर्स रायडिंग करू शकत नाही म्हणतो. कॅन नॉट राईड अ हॉर्स. म्हणजे बीइंग अ क्रिपल, म्हणजे इथे फुल स्टॉप जाईल आणि ही इजच्या जागी बीइंग येणार. बीइंग अ क्रिपल ही कॅन नॉट राईड अ हॉर्स. मी दोन वाक्य एकत्र केल्यावर एकच करता आपण घेतो आणि बीइंगने सुरुवात केली आहे, त्यामुळे इथला ही इज निघून जातो. त्यामुळे बीइंग अ पीपल म्हणजे बीइंग अ क्रिपल म्हणजे तो अपंग असल्याने तो म्हणजे घोड्या सवारी करू शकत नाही म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी मध्ये जे दिले ना ते योग्य वाक्य असेल. बीइंग अ क्रिपल ही कॅन नॉट राईड अ हॉर्स, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर आता गणितावरती आधारित हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे? बी आणि सी एकत्र जेवढ्या वेळेत एक विशिष्ट काम करतील तेवढाच वेळ एकट्या एला लागतो. म्हणजे बी आणि सी दोघा जेवढा वेळ लागतो तेवढाच म्हणजे वेळ काय लागतो? एला लागतो. म्हणजे एची कार्यक्षमता जी आहे तर ती बी आणि सीच्या कार्यक्षमतेच्या बेरजे एवढी आहे. जर ए आणि बी यांनी ते काम 10 दिवसात म्हणजे केले, मी 10 दिवसात पूर्ण केले ए आणि बीने, आणि एकट्या सीने ते काम 50 दिवसात केले असेल, तर एकटा बी ते किती दिवसात करू शकतो? म्हणजे एकट्या बीचं काम आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर प्रश्नात दिल्याप्रमाणे काय दिले? ए अधिक बी हे काम किती 10 दिवसात करतात असं दिलेलं आहे, आणि एकटा सी काय करतोय? तेच काम काय करतोय? 50 दिवस लागतात एकट्या सीला. तर आता ए अधिक बीला 10 दिवस लागतात, म्हणजे एकूण आता ह्या 10 दिवस आणि सीला 50 दिवस लागतात. यांचा जर लसावी घेतला तर तो किती? 50 येणार आहे. म्हणजे ए अधिक बी यांची कार्यक्षमता काय असणार आहे? म्हणजे एका दिवसात ते 50 भागिले 10 म्हणजे किती? त्या एकूण काम काय झालं? हे 50 झालं. म्हणजे लसावी 50 घेतो ते एकूण काम असतं. म्हणजे एका दिवसात त्याची कार्यक्षमता काय असणार आहे? ए आणि बीची 10 × 5 = 50, म्हणजे 5 कार्यक्षमता ए अधिक बीची असणार आहे. त्याप्रमाणे सी ते काम 50 दिवसात करतो, म्हणजे 50 भागिले 50 म्हणजे 1, आणि सीची कार्यक्षमता 1 असणार आहे. दिवसाला 1 भाग संपवतो तो. म्हणजे ए अधिक बी हे काम 1 दिवसात 5 भाग संपवतात. त्याप्रमाणे सी काय 1 भाग संपवतो. आता ए अधिक बी अधिक सी तिघे मिळून किती भाग संपवतील? ए अधिक बीला 5 भाग आणि सीला 1 भाग, म्हणजे 5 अधिक 1 म्हणजे तिघे मिळून ते जे काम आहे तर ते 6 दिवसात संपवतील. म्हणजे 6 एकक भाग जे आहे तर तिघे एका दिवसात संपवतील. किती कामाचे? 6 भाग तिघांना संपवायला, म्हणजे 6 एका दिवसात 6 भाग संपवतात ए अधिक बी अधिक सी तिघे मिळून. तर एची कार्यक्षमता काय दिली आहे? म्हणजे ए काय करतोय? बी आणि सीची कार्यक्षमता, म्हणजे बी आणि सीच्या कार्यक्षमते एवढी एची कार्यक्षमता, म्हणजे बी आणि सीला जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ एला लागतोय असं दिलेलं आहे. म्हणजे बी अधिक सी बरोबर ए असं आपण म्हणू शकतो. तर आता इथे आपण काय म्हणू शकतो? आता ह्या समीकरणामध्ये बी अधिक सीच्या जागी जर आपण ए ठेवलं तर म्हणजे काय येईल? ए अधिक ए बरोबर हे 6 येईल. 2a बरोबर 6 आलं. म्हणजे ए बरोबर काय येणार आहे? 6 भागिले हे 2 म्हणजे 3. म्हणजे एची कार्यक्षमता आली एका दिवसाची किती? 3 भाग. म्हणजे एची कार्यक्षमता 3 भाग आहे दिवसाची. त्याप्रमाणे आता ए अधिक बी बरोबर किती दिलेलं आहे? तर ए अधिक बी हे 5 दिवसात संपवतात. म्हणजे 10 इथे आपण सुरुवातीला काढलेलं, त्यांची कार्यक्षमता 5 आहे. मग बीची काय असणार आहे? 5 वजा एची कार्यक्षमता, म्हणजे 5 वजा एची कार्यक्षमता 3 जर गेली तर बीची कार्यक्षमता काय येणार आहे? तर ती 2 येणार आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता 2 आली. तर आता एकटा बी ते काम किती दिवसात संपवलं आपल्याला काढायचं. तर एकूण काम किती आहे? 50 भाग आहे, आणि बीची कार्यक्षमता किती आहे? एका दिवसात 2 भाग संपवते. 2 बीची कार्यक्षमता, मी 50 भागिले 2 जर केलं तर किती येतं? 25. म्हणजे बीला किती दिवस लागणार आहेत ते काम संपवण्यासाठी? तर ते 25 दिवस लागणार आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर बीला ते काम संपवण्यासाठी एकूण 25 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल 25 दिवस.
पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या हॉकी खेळाडूने 2018मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला होता? तर अर्जुन पुरस्कार मी पुरस्कारावरती करंट अफेअर्स तुम्हाला यावर्षी देखील आता विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्व जे पुरस्कार आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्म पुरस्कार, इतर जे साहित्यातील पुरस्कार आहेत ते देखील तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, कारण त्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हॉकी खेळाडू कोण होता 2018मध्ये? तर मनप्रीत सिंग, जो की आपल्या आत्ताचा जो कॅप्टनसुद्धा आहे हॉकी संघाचा मनप्रीत सिंग, याला 2018मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला होता मनप्रीत सिंग याने. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर काय म्हणले, टिंब टिंब अव्यये ही स्वतंत्र शब्द नसतात, म्हणजे ती स्वतंत्रपणे नसतात, तर ती नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे झाडाखाली, झाडावर, हे कसं आहे, नामाला किंवा सर्वनामाला ती जोडून येतात, म्हणून त्याला आपण स्वतंत्र शब्द म्हणत नाही, म्हणजे ते शब्दयोगी अव्यय असतात. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, 2 फासे एकाच वेळी फेकल्यास. तर 2 फासे एकाच वेळी जेव्हा फेकतो तर बेरीज 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता काय? आता 2 फासे एकाच वेळी फेकल्यास आपल्याला नमुना अवकाश काय मिळतो? NS. तर एकूण तो किती मिळतो? तर 36 मिळतो. म्हणजे एकूण 36 आपल्याला म्हणजे मिळतात आपल्याला नमुना अवकाश, म्हणजे 36 मिळतो. तर बेरीज 8 किंवा 9 मिळते. तर 8 बेरीज कशामध्ये मिळते? तुम्ही जर पाहिलं तर 3 5 5 3 4 4 हे 3 वेळेस झालं. त्याप्रमाणे 2 6 आणि 6 2 आणि हे 2, म्हणजे 3 आणि 2 किती? एकूण 8 बेरीज मिळण्याची संभाव्यता किती आहे? 8 आहे. त्याप्रमाणे 9 मिळण्याची संभाव्यता. 9 कशामध्ये मिळतं? 5 4 4 5 हा एक गट, हा एक गट. त्याप्रमाणे 6 3 आणि 3 6, म्हणजे हे 2 गट, म्हणजे एकूण 4 वेळेस. म्हणजे 9 मिळण्याची संभाव्यता जी आहे तर ती 4 वेळेस आणि 8 मिळण्याची किती? 5 वेळेस. म्हणजे एकूण 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता ही 8 मिळण्याची 5 आणि 9 मिळण्याची 4 भागिले एकूण किती आहे? तर 36 आहे, भागिले 36 पैकी, म्हणजे एकूण किती? 5 आणि 4 हे 9 झाले. 9 भागिले 36, 9 1 9, 9 चौक 36, म्हणजे 1/4 येईल. म्हणजे 1/4 काय असणार आहे? तर ती 2 फासे एकाच वेळी फेकल्यास 8 किंवा 9 मिळण्याची ती संभाव्यता असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल 1/4. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. तर लिंग वचनवर हा प्रश्न विचारण्याचा. आता इथे साधं तुम्हाला काय स्त्रीलिंग पुल्लिंग विचारणार नाही, तर काहीतरी वेगळं विचार. तर वेळ, तर वेळ आपण स्त्रीलिंगमध्ये देखील वापरतो आणि पुल्लिंगमध्ये ती वेळ, ते वेळ, म्हणजे तो वेळ, ती वेळ असं वापरतो. म्हणजे हे कशामध्ये येतं? तर ते एकापेक्षा जास्त लिंगात येत असेल तर त्याला आपण उभयलिंग म्हणतो. काय म्हणतो? उभयलिंग. म्हणजे वेळ काय आहे? तर ते उभयलिंगाचा प्रकार आहे. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर याप्रमाणे इथे शृंखला दिलेली आहे. म्हणजे 24 78 320. तर इथे काय केले? 8 गुणुले 1 अधिक 2 केले. पहिल्यांदा काय केले? गुणुले 1 आणि अधिक 2 केले. 8 1 8, 8 अधिक 2 10. परत काय केले? गुणुले 2 केले अधिक 4 केले. मग गुणुले 2, 10 2 20 अधिक 4 24. परत काय केले? गुणुले 3 केले आणि अधिक 6 केले. मग 24 तरी किती? 72, 72 6 78. आता परत गुणुले काय केले? गुणुले 4 केले आणि अधिक किती? हे 8 केले. मी गुणुले 4, 78 गुणुले 4 केलं, 78 चौक 312 आणि हे 8 किती? 320 येतं. आता इथे काय करावं लागणार? गुणुले 5 अधिक 10 करावं लागणार आहे. म्हणजे 320 गुणुले 5 आणि अधिक 10, म्हणजे इथे रिकाम्या जागी काय आहे ते मिळेल. तर 320 गुणुले 5 जर केलं तर ते 32 पंचे 160 आणि वरचं 0 म्हणजे 1600. 1600 अधिक हे 10 किती? 1610 येतं. म्हणजे रिकाम्या जागी काय यायला पाहिजे? तर 1610 यायला पाहिजे. आणि परत पुढे काय येणार? 1610 गुणुले परत 6 अधिक परत 12 येणार, म्हणजे ते 96,672 येतं. म्हणजे याप्रमाणे येतं ते. म्हणजे इथे 320च्या पुढे काय यायला पाहिजे? 1610 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, तर आता काळ आणि कामवरती, म्हणजे हा प्रश्न आहे. तर ए हा बेपेक्षा दुपटीने जलद काम करतो, म्हणजे एची कार्यक्षमता बीच्या दुप्पट दिलेली आहे. जर बी स्वतंत्रपणे 12 दिवसात ते काम पूर्ण करत असेल तर ए आणि बी एकत्रितपणे किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतील? आता बीला जर 12 दिवस लागतील तर एची कार्यक्षमता बीच्या दुप्पट आहे. म्हणजे एला किती? तर 6 दिवस लागणार आहेत, कारण ए काय करतो? बीपेक्षा दुप्पट जलद गतीने काम करतोय. म्हणजे बीला 12 दिवस लागत असेल तर एला 6 दिवस लागणार आहेत. तर याप्रमाणे आपल्याला ते दोघे किती दिवसात काम पूर्ण करू शकतील हे आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे ए हा बीच्या दुपटीने जलद काम करतो, म्हणजे बी स्वतंत्रपणे 12 दिवसात करतो. मग ए काय करणार आहे? त्याच्या निंपटच लागणार आहेत, कारण त्याची कार्यक्षमता डबल आहे. 6 दिवस एला लागणार आहेत. म्हणजे एची कार्यक्षमता बीच्या दुप्पट दिली होती.
म्हणजे ए बरोबर 6 दिवस, बी बरोबर 12 दिवस लागतात. यांचा जर लसावी घातला तर तो किती 12 येतो. म्हणजे एकूण काम 12 झाले आणि ए काय करेल त्या कामाचे 2 भाग 12 भागिले 6 म्हणजे एका दिवसात तो 2 म्हणजे बी एची कार्यक्षमता 2 आहे, बीची कार्यक्षमता 12 भागिले 12 म्हणजे 1 आहे. मी दोघांचे एक दिवसाचे काम काय होणार आहे, एक दिवसाची कार्यक्षमता त्यांची 2 अधिक 1 म्हणजे 3 येणार आहे. मग दोघे मिळून ते 12 काम करण्यासाठी दोघांना किती वेळ लागणार आहे, एकूण काम किती आहे 12 आहे आणि दोघांची कार्यक्षमता 2 अधिक 1 3 म्हणजे 12 भागिले 3 म्हणजे 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 4 दिवस जे आहेत तर ते ए आणि बी या दोघांना मिळून ते काम संपवण्यासाठी लागतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे. एकूण 4 जे दिवस आहेत तर ते ए आणि बी या दोघांना एकत्रितपणे ते काम संपूर्ण करण्यासाठी लागतील. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्यांच्या लढाया, त्यांनी काय काय कार्य केले हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला, तर कोणत्या तर शिवनेरी किल्ल्यावरती झालता 1630 आणि मृत्यू 1680 झालता 3 एप्रिल. कधी 3 एप्रिल 1680 हे देखील लक्षात ठेवा. आणि जन्म जे तारीख आहे तर 19 फेब्रुवारी 1630 हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे इथे आणि 1674ला त्यांचा काय झालं तर राज्याभिषेक झाला 6 जून 1674 हे देखील लक्षात ठेवा. आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरावरती म्हणजे शपथ घेतली होती म्हणजे स्वराज्याची, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा मृत्यू जो आहे तर तो कोणत्या वर्षी झाला 1680 ऑप्शन डी मध्ये दिले ते आपला आन्सर असेल 3 एप्रिल 1680. पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य प्रेपोजिशनचा वापर करायचा आहे. तर इथे काय दे गो फ्रॉम वन स्टुडिओ टू अनादर. ते वाक्य वाचल्या तुम्हाला कळतं की ते टू येणार. दे गो फ्रॉम वन स्टुडिओ टू अनादर मग एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओकडे ते गेले. होपिंग टू ऑब्टेन अ रोल इन सम फिल्म म्हणजे त्यांना आशा होती की कोणत्या ना कोणत्या तरी फिल्ममध्ये त्यांना काम करण्याची भूमिका मिळेल, म्हणजे रोल मिळेल कोणत्या तरी एका पिक्चरमध्ये. म्हणजे दे गो फ्रॉम वन स्टुडिओ टू अनादर होपिंग टू ऑब्टेन म्हणजे त्यांची आशा होती की टू ऑब्टेन अ रोल म्हणजे त्यांना एखादा रोल मिळेल. डॅश सम फिल्म इन सम फिल्म काही फिल्ममध्ये त्यांना रोल मिळू शकतो अशी त्यांची आशा होती, म्हणून ते एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओकडे जात होते. म्हणजे दे गो फ्रॉम वन स्टुडिओ टू अनादर होपिंग टू ऑब्टेन अ रोल इन सम फिल्म इथे टू आणि इन येईल. ऑप्शन बी दिले ते आपला आन्सर असेल. तसेच त्याप्रमाणे मित्रांनो आपण जो मागे तर हा जो आपण लिंगवचनावरती प्रश्न पाहिला होता वेळ, तर वेळ कसा उभयलिंगी आहे. तर अजून उभयलिंगी जे शब्द आहेत तुम्ही लक्षात ठेवा. पोर जो शब्द आहे तो एक उभयलिंगीमध्ये येतो. त्याप्रमाणे वेळ नंतर ढेकर जी तुम्ही देता हा ढेकर देखील ह्या उभयलिंगामध्ये येतो. त्याप्रमाणे अजून कोणती मजा करता ना तुम्ही, ती मजा हा शब्द जो आहे तो देखील ह्या उभयलिंगीमध्ये येतो, हे देखील लक्षात ठेवा. हे सांगण्यासाठी आपण हा प्रश्न थोडा मागे घेतला होता. तर पाहूयात आपला पुढचा प्रश्न. तर काय आहे, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय व्हिजन 0 संमेलन आयोजित केले होते. त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर आपले जे महाराष्ट्र राज्य आहे तर त्या महाराष्ट्र राज्यानेच ते व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील जे महाराष्ट्र राज्य आहे आपलं त्या महाराष्ट्र राज्याने आंतरराष्ट्रीय व्हिजन 0 संमेलन आयोजित केले होते. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न, 52 कार्डाचा चांगल्या प्रकारे वर खाली केलेल्या डेकमधून म्हणजे 52 पत्त्याचे जे कार्ड असतात म्हणजे ते जर चांगले व्यवस्थित पिसले तर त्यामधून जर एक पत्ता तुम्ही न बघता जर काढला, जर ते कार्ड काढले जाते तर ते कार्ड किलवर असण्याची संभाव्यता काय. तर आता प्रत्येक कार्डामध्ये एकूण 4 प्रकारचे पत्ते असतात. म्हणजे कोणकोणते, इस्पिक, किलवर, त्याप्रमाणे बदाम आणि अजून एक कोणते आणि चौकट या प्रकारचे 13 13 13 याप्रमाणे एकूण 52 पत्ते असतात. तर यामध्ये जे काढलेले कार्ड आहे ते किलवर असण्याची संभाव्यता काय. आता एकूण किती कार्ड असतात, किलवरची 13 असतात आणि भागिले एकूण कार्ड किती 52 म्हणजे 13 भागिले 52 त्याची संभाव्यता असणार आहे. 13 की 13 13 चौक 52 किती आली म्हणजे 1/4 येते. सॉरी म्हणजे 1/4 देते, पण इथे त्यांनी पर्यायात डायरेक्ट 13/52 दिलं आहे म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे त्याच्या पुढे जर विचार असतं संक्षिप्तमध्ये तर ते 1/4 आलं असतं. म्हणजे 13/52 जी आहे तर ती काढलेले कार्ड किलोवर असण्याची संभाव्यता असणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या जवळचा तारा आहे. मग सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला तारा त्याचं नाव काय आहे तर अल्फा सेंटोरी. लक्षात ठेवा, अल्फा सेंटोरी जो आहे तर तो सूर्याच्या सर्वात जवळचा तारा मानला जातो.
त्याप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता मानला जातो तर शुक्र ग्रह जो आहे तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि बुध ग्रह जो आहे तर तो सूर्याच्या जवळचा ग्रह आहे आणि पृथ्वीला एकच उपग्रह आहे चंद्र. त्याप्रमाणे सर्वात जास्त ग्रह जे आहेत तर ते गुरु ग्रहाला आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात मोठा जो ग्रह आहे तर तो गुरु ग्रह आहे. त्याप्रमाणे भारताचं कोणते मंगळ म्हणजे त्याच्या पुढचा जो ग्रह आहे पृथ्वीनंतर येणार तो मंगळ ग्रह आहे. तर मंगळ ग्रहाला एकूण किती 2 उपग्रह आहेत, हे लक्षात ठेवा. मंगळ ग्रहाला किती 2 उपग्रह आहेत. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. मग चुकीचा कोणता क्रम आहे तो ओळखायचा आहे. तर 2, 6, 13, 26, 54, 100 आणि 197. तर यापैकी एक क्रम दिलेला आहे, तर त्यातला चुकीचा क्रम आपल्याला ओळखायचा होता. तर इथे काय केलं, पहिल्यांदा गुणुले 2 आणि अधिक 2 केले. म्हणजे इथे काय केले 2 गुणुले 2 आणि अधिक 2 केले. मी 2 2 4 अधिक 2 6. पुढे काय केले 6ला गुणुले 2 केले अधिक 1 केले. मी गुणुले 2 अधिक 1 6 2 12 अधिक 1. त्याप्रमाणे 13ला काय केले फक्त गुणुले 2 केले अधिक 0 केले. मी याप्रमाणे हे चाललेलं आहे. परत आता काय करणार त्यांनी 13ला आता 26ला गुणुले 2 26 गुणुले 2 किती 26 गुणुले 2 52. परत आता त्याने काय करायला पाहिजे आता वजा 1 करायला पाहिजे त्यातनं, कारण इथे वजा अधिक 2 अधिक 1 अधिक 0 आता इथे वजा 1. मग याप्रमाणे संख्या मला कमी होत जाणार ना. त्यामुळे 54 वजा 1 52 वजा 1 किती यायला पाहिजे 51 यायला पाहिजे. 54च्या जागी ते 54 चुकीचे दिले. म्हणजे 54 चुकीचं असणार ते 51 यायला पाहिजे. आणि पुढे जर तुम्ही गेला तर 51 गुणुले 2 वजा 2 51 दोन्ही किती 102 102 वजा 2 पुढे 100 येतं. म्हणजे ह्याप्रमाणे ते 54 जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. दिलेल्या विशिष्ट क्रम दिला आहे त्यामध्ये 54 जे आहे तर ते चुकीचं ठरतं. म्हणजे कशामध्ये तर ऑप्शन सी मध्ये दिले ते आपला आन्सर असेल 54 हा चुकीचा अंक असेल. पुढील प्रश्न, खालील प्रश्न हे खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहेत. तर इथे 5 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत, तर यावर आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय दिले, प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकामधून 1 वजा केला आणि तिसऱ्या अंकामधून 2 वजा केले, अशा प्रकारे तयार झालेली दुसरी सर्वात मोठी संख्या काय असेल. तर काय असेल ती, तर आता पहिली 526 आहे, तर त्याच्या पहिल्या अंकामधून 1 वजा केलं तर काय 4 मधला अंक आहे असा, आणि तिसऱ्या अंकामधून 2 वजा म्हणजे इथे 4 येणार. 424 आला हा. त्याप्रमाणे ह्याच्यातून इथे किती 2 येणार 2 4 ह्या 6 मधून 2 गेले परत 4 म्हणजे 246 येणार हा. त्याप्रमाणे 937 मधून 1 गेले इथे 8 राहणार. हे मधलं 3ला 3 आणि 7तून 2 गेले 5 म्हणजे 835 येईल. 593 मध्ये इथे 4 9 आणि 1 येणार 491 येणार. आणि राहिला काय 853 मधून इथे 7 5 आणि 1 751 येईल. तर ह्या संख्या झाल्या. तर तयार झाली दुसरी सर्वात मोठी संख्या. तर पहिली संख्या कोणती सर्वात मोठी 835 आहे आणि दुसरी 751. ती कशापासून तयार झाली आहे तर 853 पासून तयार झाली आहे. ही दुसरी सर्वात मोठी संख्या आहे 751. दुसरी सर्वात मोठी तयार होणारी संख्या कोणती 751. म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता 751 ही दुसरी सर्वात मोठी संख्या असेल. आणि पहिली जर विचारली असेल तर ती 835 आली असती. पुढील प्रश्न, 500 विद्यार्थ्यांच्या वर्गांमध्ये 65% मुलं आहेत. म्हणजे 500 विद्यार्थ्यांची वर्गांची संख्या त्यातली 65% मुलं आहेत. 20% मुली नाही. आता 65% मुलं जर असतील तर राहिलेल्या 35% मुली असणार आहेत. तर आता हे मुले आणि मुली यामधील 20% मुली आणि 40% मुलं परीक्षेमध्ये नापास झाली. जेवढी मुलं मुली आहेत त्यापैकी 20% मुली व 40% मुली नापास झाली. तर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या काढायची आपल्याला. एकूण आता आपल्याला नापास झालेली मुलांची संख्या काढावी लागेल. ती त्या एकूण 500 मधून वजा केल्यास आपल्याला शाळेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. तर कशी काढतो आपण हे, तर आता इथे प्रश्नांमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 500 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एकूण 65% मुलं आणि 35% मुली आहेत. तर 500च्या 65% जर केलं तर ते 325 मुले आहेत. आणि राहिलेली 500मधून 325 गेले राहिले की ते 175. म्हणजे 500च्या 35% काढले देखील ते म्हणजे 175 येतं. म्हणजे 175 मुली व 325 मुलांची संख्या आली. तर त्यातलं काय झाले 20% मुली व 40% मुले नापास झाली आहेत. तर 20% मुली म्हणजे एकूण मुली 175 आहेत. 175च्या 20% काढलं तर ते 35 येतं. म्हणजे 35 मुली आणि मुले किती 325च्या 40%. एकूण मुलांचे 40% जर काढलं तर ते 130 येतं. म्हणजे 35 मुली व 130 मुले ही काय झालेली आहेत तर ती नापास झालेली आहेत.
तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची. मग उत्तीर्ण झालेले विद्यार्थी काय असणार आहेत? एकूण विद्यार्थी 500 वजा हे नापास झालेले विद्यार्थी, हे मुली 35 आणि मुले 130. हे जर वजा केलं त्यामधून तर ते येतं 335. मग 335 जी मुलं आहेत तर ती एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांची म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेला आहे. तर 335 जी आहे तर ती शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या असेल. पुढील प्रश्न काय आहे? चूज दी मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. मी खालील दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य डिटर्मिनरचा वापर करायचा. तर इथे काय दिलं? बिकॉज हिज आर्ग्युमेंट वॉज सो कन्फ्युजिंग. त्यानं दिलेला जे युक्तिवाद जो होता तर तो खूप कन्फ्यूज करण्यासारखा होता. डॅश डॅश पीपल अंडरस्टूड इट. म्हणजे काय? म्हणजे कन्फ्युजिंग असल्यामुळे लोकांना तो समजणार आहे का? नाही. म्हणजे आपण काय म्हणतो? फ्यू पीपल अंडरस्टूड इट. म्हणजे सर्वांनाच तो समजणार नाही कारण तो कन्फ्युजिंग होता. त्यामुळे मग इथे काय येणार? फ्यू येणार. म्हणजे फ्यू पीपल काहींनाच तो कळला असा म्हणतो. संपूर्ण जर आपण वाक्याचा जर अर्थ घेतला तर म्हणजे त्याचं आर्ग्युमेंट जे होतं मग ते कन्फ्युजिंग आर्ग्युमेंट असल्यामुळे काय झालं? काही लोकांनाच ते समजलं. म्हणजे असं आपण म्हणतो. म्हणजे फ्यू जे आहे तर तिथे योग्य आहे ते डिटर्मिनर येणार फ्यू. ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. मी खालील दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्हचा म्हणजे विशेषणाचा वापर करायचा आहे. तर ही ऑफन ॲपियर्स नॉट टू केअर अबाउट हिज वर्क. म्हणजे त्याने नॉट टू केअर अबाउट हिज वर्क बट ॲपिअरन्स कॅन बी डायडॅस. म्हणजे ॲपिअरन्स कॅन बी काय म्हणतो आपण? डिसेप्टिव्ह म्हणतो. डिसेप्टिव्ह म्हणजे काय? तर इथे आता डिसेप्टिव्ह येणार. तर डिसेप्टिव्हचा अर्थ असतो की म्हणजे त्याला आपण फसवे किंवा भ्रामक म्हणतो, त्याला डिसेप्टिव्ह म्हणतो. म्हणजे संपूर्ण जर वाक्यात जर तुम्ही अर्थ घेतला तर तो अनेकदा त्याच्या कामाची काळजी घेत नसल्याचे दिसून येते. म्हणजे त्याच्या जे काही काम आहे तर त्याची ते काळजी घेत नसले दिसून येते त्याच्या कामातून. मग पण दिसणे फसवे असू शकते. पण हे जे दिसणे आहे त्याचा ॲपिअरन्स म्हणतो. ते दिसणे जे कसं असतं ते फसवे असू शकते म्हणजे डिसेप्टिव्ह असू शकते म्हणतो. ही ऑफन ॲपिअर्स नॉट टू केअर अबाउट हिज वर्क. म्हणजे त्याचे जे काम करण्याची म्हणजे तो त्याच्या कामाची काळजी घेत नसल्याचे आपल्याला दिसतंय, वाटतंय तसं आपल्याला. तो काय त्याच्या कामाची काळजी करत नाही. पण जे दिसतंय ते तसं नसतं आपण म्हणतो. म्हणजे बट ॲपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. म्हणजे दिसणं जे आहे तर ते फसवं असू शकतं. म्हणजे तो मुद्दाम देखील करू शकतो असं आपण म्हणतो. म्हणजे डिसेप्टिव्ह म्हणजे काय? फसवे म्हणतो त्याला. म्हणून ते डिसेप्टिव्ह येईल. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. कॅक्टस बागेत तर लावतातच. म्हणजे कॅंकट जे आहे तर ते बागेत लावतात. असं एक प्रकारचं झाड असतं. पण मनी प्लांट प्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरात दिसतात. म्हणजे मनी प्लांट प्रमाणे कॅक्टसच्या ज्या शोभेच्या आहेत शोचे झाड असते ते तर ते अनेक घरात दिसतं. तर इथे कोणतं विरामचिन्ह वापरले तर वाक्याच्या म्हणजे शेवटी तर अर्धविरामचा वापर केलेला. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. तर भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यातील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत होती. तर आता उत्कंठा जी आहे तर ती क्षणोक्षणी म्हणले. वाढत होती. कशी वाढत होती? पण क्षणोक्षणी वाढत होती. मग वाक्याची रीत इथे दर्शवलेली आहे. म्हणजे हे क्षणोक्षणी हे काय होईल तर एक प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय असेल. कसं? क्रियाविशेषण अव्ययाचा तो प्रकार असेल. मग क्षणोक्षणी वाढत होती उत्कंठा. क्षणोक्षणी जे आहे तर ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. पण त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. तर मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे? चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर आर्टिकल आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय दिले? डॅश डॅश ट्रायबल पीपल. ट्रायबल पीपल म्हणजे काय? आदिवासी लोक म्हणतो. म्हणजे इथे काय ना ट्रायबल पीपलसाठी आपण सुरुवातीला द वापरतो. म्हणजे द ट्रायबल पीपल ऑफ सम पार्ट ऑफ मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेशामधील काही भागांमध्ये जे आदिवासी लोक आहेत तर प्रॅक्टिस डॅश अ युनिक सब कल्चर. प्रॅक्टिस अ युनिक सब कल्चर म्हणतो. मी प्रॅक्टिस अ म्हणजे त्यांची म्हणजे जी शैली आहे तर ती युनिक आहे. युनिक सब कल्चर म्हणजे कसे म्हणतो त्याला? तर आपण म्हणजे अद्वितीय उपसंस्कृती आहे त्यांची. विच इज डॅश अ ब्युटी ऑफ म्हणजे कल्चरलिझम ऑफ इंडिया. म्हणजे विच इज दी ब्युटी ऑफ इथे परत द येणार. द आणि द येईल. दी ब्युटी ऑफ मल्टीकल्चरायझेशन ऑफ इंडिया. म्हणजे ती काय आहे? त्यांची जी अद्वितीय उपसंस्कृती आहे तर ती कशी आहे? तर ती भारताच्या जी एक सुंदरतेचा म्हणजे बहुसंस्कृतीचा तो एक सुंदर बहुसंस्कृतीचा तो एक नमुना मानला जातो. म्हणजे ते द ट्रायबल पीपल सम पार्ट ऑफ मध्य प्रदेश प्रॅक्टिस अ युनिक सब कल्चर विच इज द ब्युटी ऑफ मल्टीकल्चरलिझम ऑफ इंडिया. म्हणजे भारतामध्ये बहुसांस्कृतिकता आढळते हे यामधून दिसून येते. म्हणजे ब्युटी म्हणजे हीच सुंदरता आहे आपल्या भारताची म्हणतो आपण. म्हणजे द कशामध्ये दिले?
तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 22 जुलै 2019 म्हणजे सकाळच्या सत्रातील हा पेपर आहे. तर त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपली यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.